तुम्हाला पण अशी कुरकुरीत मसालेदार भेंडी खायची आहे का, जी की फक्त 10 मिनिटात बनली जाते? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर ही भेंडी बनवण्यासाठी मी इथं ताजी भेंडी छान दोन्हीकडून कट करून मधून चिरून घेते आहे आणि मग याचे 2 तुकडे करते आहे. तर मोस्टली सगळे ह्या भेंडीमध्ये मसाला भरून मग ती भेंडी बनवतात, ज्यात की खूप टाईम जातो. त्यामुळे मी नवीन पद्धतीने ही भेंडी बनवते आहे. तर ह्याच्या मसाल्यासाठी मी इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्यात मी हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, घरातलं काळं तिखट, त्यासोबत चवीनुसार मीठ ॲड करते आहे. ह्याला छान मिक्स करून घेते आहे आणि पुन्हा वरून थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा चांगलं मिक्स करून घेते आहे. आता आपला मसाला इथे रेडी झाला आहे. आता मी इकडे गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. त्यात मी टाकणार आहे थोडंसं तेल. तेल छान तापलं की मग मी त्यात भेंडी चांगली फ्राय करून घेणार आहे. तर ही भेंडी आपल्याला 5 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायची आहे. 5च मिनिटात भेंडी छान शिजली जाईल आणि तिचा कलरही चांगला चेंज होईल. ह्याचा कलर चांगला चेंज झाला की मग समजून घ्यायचं भेंडी चांगली शिजली आहे. तर ही भेंडी आता इथं 50% कुक झाली आहे. आता मी यात ॲड करते आहे मसाला. मसाला ॲड करून पुन्हा याला छान स्लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. तर आता ही भेंडी मी पुन्हा 5 मिनिटांसाठी स्लो फ्लेमवरती छान शिजवून घेते आहे. तर आपण ही भेंडी मसाला न भरता बनवली आहे, पण कोणाला कळणारही नाही की आपण मसाला न भरता ही भेंडी बनवली आहे. कारण जेव्हा आपण हा मसाला वरून टाकून ह्याला स्लो फ्लेमवरती छान फ्राय करतो, मिक्स करतो, तेव्हा ही भेंडी मसाल्यासोबत छान मर्ज होते आणि कोणालाही कळतही नाही की आपण हे मसाला न भरता बनवलेली भेंडी आहे. तर आता मी वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून याला पुन्हा चांगलं परतून घेते आणि मग अगदी 10च मिनिटात तयार झाली आहे आपली कुरकुरीत मसालेदार भेंडी. तर तुम्ही ते आवाज ऐकू शकता, ही भेंडी किती कुरकुरीत झाली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. थँक यू.